आपल्या या कामाच्या माध्यमातून. तसंच आमच्या बाबतीतही, बाबांच्या बाबतीतही तसंच घडलं. तर बरेच जण म्हणजे तुमच्यासारखी लोक जास्त प्रेमाने आमच्या प्रकल्पांशी जोडल्या जातात आपल्या कुटुंबापेक्षाही, आणि ती आपल्याला जास्त कौटुंबिक वाटायला लागतात, जवळचे वाटायला लागतात. तर त्यांनी खरे रक्ताचे नातेवाईक हे दूर जातात. कालांतराने मग त्याला एखादा कालावधी उलटला आणि ते काम सातत्याने पुढे चालत गेलं, त्याला नाव मिळालं की मग ते आपोआप परत आपल्याशी जोडायचा प्रयत्न करतात. हे सगळ्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना हा अनुभव असतो. कारण समस्या तशा आहेत, HIV बाधित लोकांसाठी काम करताना यांना किती अडचणी आल्या असतील, HIV बद्दल किती लोकांच्या मनामध्ये भीती होती. त्या क्षेत्रामध्ये उतरून काम करणं असेल, किंवा मग आता यांच्याकडे पण आता तुम्ही बघा दीपक काकांकडे की किती प्रकारचं काम, मी आता त्यांच्या त्या माहिती पत्रकामध्ये बघत होतो की किती प्रकारचं काम त्या माणसाने केलंय. सुरुवात एका कामापासून होते, पण समस्या ज्या पद्धतीच्या या भागामध्ये होत्या त्या प्रत्येक समस्येला हात घालण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला आहे खूप महत्वाची गोष्ट आहे. नुसतं एक आपण काहीतरी सुरू करून थांबला नाही,